मित्रांनो, यामध्ये काय सांगितलं, साइन ए इज इक्वल टू 1/2 फाइंड साइन 3a. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. कुठला फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला? साइन 3 थिटाचा. मग सोल्युशन मध्ये काय करायचे बाळांनो, असं लिहायचे, साइन 3 थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता, 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. आणि हे काय आपल्याला माहिती आहे म्हणून काय घेतलं, वी नो दॅट घेतलं. ओके, लक्षात. आपल्याला साइन ए ची व्हॅल्यू काय दिली, 1/2 दिलेली आहे. साइन ए ची व्हॅल्यू काय दिली आहे, 1/2. लागलं तर पहिलं काय करायचं, साइन ए ची व्हॅल्यू नोट डाऊन करून घ्यायची. काय दिली व्हॅल्यू तुम्हाला साइन ए ची, साइन ए इज इक्वल टू 1/2. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं सांगितलं, साइन 3a. म्हणून कोणता फॉर्म्युला वापरतो आपण, साइन 3 थिटाचा. ओके, मग आता साइन 3 थिटाचा फॉर्म्युला वापरला, त्याच्यानुसार साइन 3a चं काय होणार, साइन 3a इज इक्वल टू, जिथं थिटा आहे तिथे काय वापरला आपण, ए. म्हणजे इकडे काय होणार, 3 साइन ए मायनस 4 साइन क्यूब ए. वापरणार की नाही वापरणार, वापरणार का नाही. ओके, मग आता याच्यानुसार जर आपण विचार केला या ठिकाणी, तर साइन 3a इज इक्वल टू हा 3. साइन ए ची किंमत तुमच्याकडे आहे, किती होती, 1/2 मायनस 4. पुन्हा साइन ए ची किंमत काय तुमच्याकडे, 1/2. आणि त्याचा काय आहे, क्यूब. त्याचा काय आहे, बस याला सिम्प्लिफाय करायचं. 3 इंटू 1/2 काय झाला, 3/2 मायनस 4 ऍज इट इज. 1 चा क्यूब किती येणार, 1. आणि 2 चा क्यूब किती येणार, 8. पुन्हा 4 1 चा 4, 4 2 चा 8. म्हणजे काय आलं, 3/2 मायनस 1/2. दोघांचा डिनॉमिनेटर काय सारखा, सेम. वर काय राहिलं, 3 - 1. आणि 3 - 1 काय ना 2. अपॉन मध्ये हा 2 म्हणजे किती आलं, 1. किंवा तुम्ही याला इथेच कॅल्सी मध्ये टाकलं तर तुम्हाला डायरेक्टली काय दाखवणार, 1 दाखवणार. म्हणजेच आपल्याला साइन 3a ची व्हॅल्यू किती मिळाली, 1 मिळाली. किती मिळाली, 1. ओके, जमेल हा क्वेश्चन सगळ्यांना, चालेल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा एकदा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, 1 प्लस साइन 2a मायनस कॉस 2a. 1 प्लस साइन 2a प्लस कॉस 2a आणि इज इक्वल टू काय आणायचंय, टॅन ए. इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचंय, टॅन ए. मग बाळांनो, आपल्याला दोन फॉर्म्युले माहिती या ठिकाणी. कोणते दोन फॉर्म्युले माहिती, पहिले आपण त्याला नोट डाऊन करून घेऊ. वी नो दॅट, सोल्युशन मध्ये वी नो दॅट. एकदम सोपं आहे जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युले क्लिअर केले तर. कळतंय, बघा बाळांनो, आपल्याला माहितीये साइन 2a चा फॉर्म्युला माहितीये. काय फॉर्म्युला, 2 साइन ए इंटू कॉस ए. 2 साइन ए इंटू कॉस ए. ओके, आणि कॉस 2a चा हे ठिकाणी उरलं कोण, साइन 2a. साइन 2a कटला तर 1 मायनस कॉस 2a उरला. कोण उरला, 1 मायनस कॉस 2a. आणि इथे कोण उरला, 1 प्लस कॉस 2a. या दोघांचे सुद्धा आपल्याला फॉर्म्युले माहिती आहे. मग 1 मायनस कॉस 2a चा काय फॉर्म्युला असतो, 2 साइन स्क्वेअर ए. आणि 1 प्लस कॉस 2a चं काय असतं, 2 कॉस स्क्वेअर ए. दोघांचे पण फॉर्म्युले आपल्याला माहिती, बरोबर आहे का. बस हे फॉर्म्युले आपल्याला या लेफ्ट हँड साइड मध्ये टाकायचे. मीन्स नाव लेफ्ट हँड साइडला काय दिलं आपल्याला, 1 प्लस साइन 2a मायनस कॉस 2a अपॉन 1 प्लस साइन 2a प्लस कॉस 2a इज इक्वल टू. लक्षात, यातलं पहिलं काय घेणार मी, 1 मायनस कॉस 2a घेणार. मग 1 मायनस कॉस 2a आणि नंतर काय घेणार, प्लस साइन 2a. प्लस काय घेणार, साइन 2a. इथे सुद्धा काय करणार, 1 प्लस कॉस 2a ला अगोदर घेणार, नंतर साइन 2a ला घेणार. का घेणार, कारण की फॉर्म्युले तसे आहेत आपल्याकडे. आलं का लक्षात. किंवा काही लोक साइन 2a ला अगोदर ठेवतील आणि 1 मायनस कॉस 2a ला नंतर लिहितील. लक्षात. ओके, इथपर्यंत कळालं. मग 1 मायनस कॉस 2a चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. काय फॉर्म्युला आहे बेटा, 2 साइन स्क्वेअर ए प्लस साइन 2a चा पण फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे, 2 साइन ए इंटू कॉस ए. कळतंय. अपॉन मध्ये सेम कंडिशन, 1 प्लस कॉस 2a चा काय फॉर्म्युला आहे बाळांनो, 2 कॉस स्क्वेअर ए. कोणता फॉर्म्युला आहे, 2 कॉस स्क्वेअर ए प्लस साइन 2a च्या जागेवर काय येणार बेटा, या ठिकाणी 2 साइन ए इंटू कॉस ए. मी तुम्हाला सांगितलं होतं लेफ्ट साइड मध्ये एक तर साइन कॉस मध्ये आहे का बघायचे, आणि असेल त्याच्यानंतरची स्टेप काय सांगितली, इकडे अँगल काय दिला, ए. म्हणून सगळ्या अँगलला कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं, ए च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. अँगलला जर कन्वर्ट करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं,
डबल अँगल, हाफ अँगल, ट्रिपल अँगल फॉर्म्युले जे असतात त्याच्यावरून आपण काय करू शकतो, त्याला कन्वर्ट करू शकतो. ओके, मग हे कोणते अँगल फॉर्म्युले होते, डबल अँगल फॉर्म्युले, त्याच्यावरून काय केलं आपण, त्याला कन्वर्ट केलं. आलं लक्षात. आता ह्या दोघांमध्ये काहीतरी सिमिलर दिसतं का बघा बरं. याच्यात पण 2 आहे, याच्यात पण 2 आहे, याच्यात पण साइन आहे, याच्यात पण साइन आहे, म्हणून 2 sin a आला कॉमन. मग याच्यामध्ये काय राहिलं रे बाळांनो, 2 आणि sin a कॉमन, एक sin a बाकी आहे, बरोबर आहे का. प्लस याच्यातला 2 sin a बाहेर आला, काय बाकी आहे, cos a. समजलं इथपर्यंत. तसंच डिनॉमिनेटर मध्ये काय कॉमन निघतंय, 2 cos a, काय कॉमन निघतंय, 2 cos a कॉमन निघतो. मग इथे कोण राहिला, एक cos a राहिला, काय राहिला, cos a. आणि इथला 2 cos a बाहेर आला, तिथलं काय राहिला मित्रांनो, sin a राहिला. अलग लक्षात. आता या ठिकाणी हा 2 आणि हा 2 काय होणार, कॅन्सल होणार. आता sin a प्लस cos a, इथे पण काय sin a प्लस cos a, फक्त लिहिलंय उलट पण आहे सेमच, बरोबर आहे का. म्हणून हे दोन काय झाले, कॅन्सल झाले. राहिला काय आपल्याकडं, sin a अपॉन cos a, मग इज इक्वल टू काय येणार, tan a. एकदम सिंपल. अलग लक्षात. इज ट्रू. समजलं का. ओके, आता चला बघा सिमिलरली आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता याच्यामध्ये काय दिलंय, इफ अंडर रूट ऑफ 2 प्लस अंडर रूट ऑफ 2 प्लस 2 cos 4a इज इक्वल टू 2 cos a प्रूव्ह करायचं. ओके, मग याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला माहिती आहे, 1 प्लस cos 2 थिटाचा. कोणता फॉर्म्युला माहिती आहे, आताच लिहिला होता तो आपण, वी नो दॅट. माहिती आहे ना, 1 प्लस cos 2 थिटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर. माहिती का नाही हा फॉर्म्युला. ओके, त्याचं आपल्याला काम पडतं. मग ही लेफ्ट हँड साइड घेणार आपण. लेफ्ट हँड साइड मध्ये अंडर रूट, त्याच्यामध्ये 2 प्लस पुन्हा अंडर रूट, त्याच्यामध्ये 2 प्लस 2 cos 4a इज इक्वल टू, ही जी टर्म आहे ही मी राईट साइडला ऍज इट इज घेतो. बघा काय करतोय, शांततेत बघायचं. आता मला फॉर्म्युल्यानुसार जर म्हटलं त्यानं, तर मला हा 2 पाहिजेत का, इथं नाही पाहिजे. पण नाही पाहिजे मला, तो फॉर्म्युल्यानुसार 2 पाहिजे का, नाही. मी फक्त हा अंडर रूट 2 प्लस हे अंडर रूट मधली पहिली व्हॅल्यू सॉल्व्ह करतो. याला याच्यातला पण मला बाहेर काय काढायचं आहे, 2 काढायचं आहे. याच्यातला पण मला बाहेर काय काढायचं आहे, 2 काढायचं. ओके, काय बाहेर काढतो आपण, याच्यातला 2 बाहेर काढतोय. ओके, आपल्याला 2 जर बाहेर काढायचं मित्रांनो, तर काय करणार, या ठिकाणी 1 प्लस cos 4a राहणार. याच्यातला जर 2 बाहेर काढला, इथे काय राहणार, 1 प्लस हा 2 बाहेर काढला, इथे काय राहिला, cos 4a, काय राहिला, cos 4a. अलग लक्षात. आता मला सांगा, 1 प्लस cos 2 थिटाचं 2 cos स्क्वेअर थिटा झालं. म्हणजे इथे जर 2 थिटा असेल, तर इथे काय झालं, थिटा. मग तसंच लक्षात ठेवायचं, 1 प्लस cos 4 थिटा असेल, तर इथे काय होणार, 2 cos स्क्वेअर 2 थिटा होणार. इथे जर 6 थिटा असेल, तर इथे काय होणार, 3 थिटा. 6 थिटा असेल तर काय होणार, 3 थिटा. ओके, मग 1 प्लस cos 8 थिटा असेल तर काय होणार, या ठिकाणी 2 cos स्क्वेअर 4 थिटा. समजून आलं ना. ओके, अशाच प्रकारे मित्रांनो या ठिकाणी काय करायचं, याला चेंज करायचं. हा अंडर रूट ऑफ 2 प्लस इथे काय येणार, अंडर रूट ऑफ हा 2, आणि याच्या जागेवर काय येणार, याच्या जागेवर काय येणार, 2 cos स्क्वेअर 2a, काय येणार, 2 cos स्क्वेअर 2a. कळतंय की नाही. ओके, आता मी याला सिम्प्लिफाय करणार. हा काय माझ्याकडं 2 प्लस हे काय माझ्याकडं अंडर रूट ऑफ 2 इंटू 2 काय 4, आणि इथे काय माझ्याकडं cos स्क्वेअर 2a, cos स्क्वेअर. मग अंडर रूट आणि 2 जसाच्या तसा. याचं रूट काढू शकतो सेपरेट. 4चं स्क्वेअर रूट काय येणार 2, आणि cos स्क्वेअर 2a चं स्क्वेअर रूट काय येणार cos 2a. कळालं का नाही कळालं. 4चं स्क्वेअर रूट काय येणार 2, आणि cos स्क्वेअर 2a चं स्क्वेअर रूट काय येणार cos 2a, आणि हा वरचा स्क्वेअर रूट ऍज इट इज, आणि हा 2 ऍज इट इज. कळालं. आता पुन्हा सेम प्रोसिजर, इथं जी लागू केली तीच लागू करायची आहे. लक्षात. म्हणजे काय कॉमन काढणार सांगा बरं, आता 2 कॉमन काढणार. इथे कोण राहणार 1, इथे कोण राहणार cos 2a. कळतंय की नाही कळत, एकदम सोपं आहे बाळांनो. हा अंडर रूट 2 जसाच्या 1 प्लस cos 2a, म्हणजे 1 प्लस cos 2 काय होणार 2 cos स्क्वेअर थिटा होणार, 2 cos स्क्वेअर a होणार.
कळालं का नाही? कळालं. आता तुम्हाला जर काही लोकांना त्यांची ही स्टेप गायब करायची तर करू शकता, काहीच बिघडत नाही. गायब करून कसं डायरेक्ट घेतलं ते पण सांगतो. बघा 2 × 2 काय आहे? त्याचं स्क्वेअर रूट काय आलं? 2. कॉस स्क्वेअर 2 याचं स्क्वेअर रूट काय येणार? कॉस 2. समजून राहिलं? ओके. आता इथं 2 × 2 हेच काय आहे? 2 × 2 आहे, त्याचं काय घ्यायचं? स्क्वेअर रूट. किती येणार त्याचं स्क्वेअर रूट? 2. 4 चं स्क्वेअर रूट काय येणार? 2. आणि कॉस स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट काय येणार? आणि हेन्स रूट काय येणार? हे काय झालं बाबड्या? 2 झालं. आपल्याला जे पाहिजे होतं ते भेटलं. भेटलं की नाही भेटलं? भेटलं. ओके. याला काय म्हणतात? हेन्स रूट. ओके. कळालं नाही? कळालं. अवघड आहे का ट्रिग्नोमेट्री? नाही. आता कसं सोपं वाटतंय, वाटतं का नाही? त्यासाठी फॉर्म्युले गिरवले प्रॉपर पाठ करायचे. ओके. आता याच्या नंतरच बघू आपण. बापरे बाप, एकच टेक्निक सांगेल. कोणती? लेफ्ट साइडला काय पाहिजे? साइन आणि कॉस आणायचं. नंतर राईट साइडला जे अँगल आपल्याला दिलेले आहेत त्या अँगलला काय करायचे? त्याच्या फॉर्मॅटनुसार लेफ्ट साइडला कन्वर्ट करायचं, हेच सांगितलेलं आहे. डाव्या साइडला ऑलरेडी साइन आणि कॉस आहे का नाहीये? आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला कोणते फॉर्म्युला वापरणे? हाफ अँगल फॉर्म्युला. कोणते फॉर्म्युला वापरणे? हाफ अँगल. मग ते डबल अँगल जे होते का नाही त्यालाच आपण हाफ मध्ये कसं कन्वर्ट करतो बघा. साइन ए इज इक्वल टू काय असतं? 2 sin a/2 इंटू कॉस a/2. इथं होतं ना sin 2 θ इज इक्वल टू 2 sin θ इंटू कॉस θ. ओके. तसं तुम्ही थिटा वापरा, ए वापरा, काहीच हरकत नाही. आता 1 + cos a ला सुद्धा हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करू. 1 + cos 2 θ होतं ना आपल्याकडं, 2 cos स्क्वेअर θ होतं. मग 1 + cos a चं काय आहे? 2 cos स्क्वेअर a/2 आणि 2 cos स्क्वेअर. मग आता इथे यायचं, याच्यातली कोणती साइड घ्यायची? लेफ्ट हँड साइड घ्यायची. घेतली लेफ्ट हँड साइड, मग त्याच्यानुसार त्याला सोडवायचं. साइन याचं काय मग? 2 sin a/2 इंटू कॉस a/2. कळलं का? अपॉन 1 + cos याचं काय होणार? 2 cos स्क्वेअर a/2. 2 cos स्क्वेअर 2 गेट. याच्यातला एक cos a/2 याच्यातला एक cos a/2. काय राहिले रे बाबड्या? sin a/2 अपॉन cos a/2. बरोबर आहे का? sin अपॉन cos काय होतं? tan a/2. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. हेन्स रूट. कळालं का? कळू राहिलं? डाऊट? क्लिअर आहे? क्लिअर इथपर्यंत? ओके, चालेल. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? क्लिअर आहे? झाले अशा प्रकारे आपले मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल फॉर्म्युलाचे क्वेश्चन्स. ओके. आता दुसरे बघू अजून.